नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की आज युरोपमध्ये बऱ्याचशा देशांमध्ये हीटवेव्ह आलेली आहे आणि आमच्याकडे तर नेदरलँड्समध्ये आज टेम्परेचर अगदी 36 डिग्रीपर्यंत गेलेलं आहे. 36 डिग्री आपल्यासाठी नॉर्मल आहे. मुंबईमध्ये 36-40पर्यंत टेम्परेचर आम्ही अनुभवलं आहे. मी सुद्धा मे महिन्यामध्ये मुंबईमध्येच होते. पण ती गरमी जी आहे ती आपण सहन करू शकतो. आता अशी सवय झाली असं वाटतं. पण इकडे मात्र इथल्या लोकांना अजिबातच या गरमीची सवय नाही. एरवी ही लोक उन्हाळ्याची वाट बघत असतात, पण आजची जी गरमी आहे ना, इथल्या लोकांना असह्य झालेली आहे. त्याची 2 कारणं आहेत. एकतर घरामध्ये कुठे कोणाच्याही फॅन्स नाही आहेत. टेबल फॅन्स आता मागच्या काही वर्षांपासून ते लोक परचेस करायला लागलेत. AC तर दूरचीच गोष्ट आहे. आणि इथली जी घरं आहेत ना, ती मोस्टली थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बांधलेली आहेत. त्यामुळे घरामध्ये तर इतकी प्रचंड गरमी होते. आणि जे लोकांचा पण ऑफिसचा डेस्क जो ॲटिकमध्ये असतो, म्हणजे सगळ्यात वरच्या फ्लोअरला घराच्या, त्यांची तर आज फुल वाट लागलेली आहे. आमच्या घरात सुद्धा एकच फॅन आहे. आज मी गेले 2-3 दिवस झाले इकडच्या लोकल स्टोअरमध्ये जाऊन फॅन शोधतेय, पण सगळ्यांना माहित होतं की हीटवेव्ह येणार आहे, तर फॅन सुद्धा आउट ऑफ स्टॉक झाले. आता 7 वाजलेत आमच्याकडे, तरी सुद्धा टेम्परेचर 34 डिग्री आहे. आणि इकडे प्रचंड ग्रीनरी आहे, तरी सुद्धा इकडे इतकी गरमी जाणवते आज. शरण्याच्या शाळेमधून सुद्धा आज हीटवेव्ह आहे म्हणून तिला हाफ डे दिला होता. आश्चर्य म्हणजे की गरमी होते म्हणून आमच्या ऑफिसमधल्या काही लोकांनी लवकर साइन आउट केलंय. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे बघा, आमचं जे सूर्यफूल आहे ते सुद्धा आज सुकलंय.